असतील तर तो करू शकतो. म्हणून बाबांनी त्यांच्याकडून तो हा विधीचा मंत्र नीट समजावून घेतला आणि आपल्या पाची भावासमोर मांडलं. बाबा, आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपण दुःख आपण पीडित आहोत. आपण हे विधी केला, अरे मरतो आणि बरे मरतो. मग आपण हा करायला काय हरकत नाही. कोण आणि कुटुंबातल्या एकाला तरी हा करायला पाहिजे. बाकीच्या भावाने ऐकून घेतलं, परंतु एक मन आहे, या मार्गात मरालो कोण तयार. प्रत्येकाला आपापला जीव प्यारा आहे का नाही. कोण मरायला तयार होलो, कारण पहिलंच सांगितलंय हा मरण्याची विधी आहे, मरावा लागते. बाकीचे भाऊ घाबरले आणि घाबरल्यानंतर सरळ सांगितलं का आम्ही हा विधी करायला तयार नाही. म्हणून मगाशी बोलता बोलता आमच्या कोरेगाव भाऊनं सांगितलं ध्येय म्हणजे हिम्मत लागते का नाही. म्हणून बाबांनी हिम्मत केली आणि हिम्मत केली म्हणून तो विधी बाबा पूर्ण करू शकले. समजा हिम्मत नसती केला तर विधी पूर्ण करू शकले असते का. परमेश्वरानं विधी करता करता बाबाची सुद्धा परीक्षा घेतली, हे प्रत्येकाला माहीतच आहे. एवढी मोठी परीक्षा घेतली हो. त्या भावाच्या मुलीला एवढं मोठे फोड तयार झाले आणि ते फोड फुटून लाल मुंग्या लागल्या, रक्त निघत होता. एवढी कठीण परिस्थिती त्या मुलीची झाली, पण बाबा घाबरले का नाही. त्या मुलीजवळ भावाने आग्रह केल्यामुळे त्या मुलीजवळ गेले आणि काही न बोलता बाबा घरी आले. भगवंताला शब्द ठेवला. रोजच्या प्रमाणे ज्या मंदिरामध्ये बाबा जात होते त्याच मंदिरामध्ये आजही ते मंदिर केला कोणी गेले असतील नाही, कोणी गेल्याचं आजही ते मंदिर हयातीत आहे. छोटस भगवंताचं हनुमंताचं मंदिर आजही आहे. त्याच मंदिरामध्ये बाबांना विधी केला आणि सांगितलं भगवंताला, एक तर त्या मुलीचे दुःख दूर करा, नाहीतर मला आपल्यात विलीन करून घ्या. विचार केला का मागे पुढे बाबांना मरण्याचा नाही. भगवंताला शब्द ऐकलं आणि त्या मुलीचे दुःख दूर झालं. अशा प्रकारे बाबांना विधी केली आणि विधी करून एका भगवंताला प्राप्त केलं. बाबाला सुद्धा विधी केल्यानंतर एका परमेश्वराची खरी ओळख करावासाठी 3.5 वर्ष लागले. किती वर्ष लागले? 3.5 वर्ष. पण आज बाबांना आपल्यासाठी काय दिला? बाबाने केलं, बाबांना परिश्रम केला, पण आज सेवकासाठी शब्दावर हा दुःख दूर होत आहे. ऐकता नाहीये पण सेवक तसाच आहे. भगवंताची प्राप्ती केली आणि प्राप्ती करून बाबाने या मानव धर्माची स्थापना केली. मानव धर्माची स्थापना का केली? का बाबाचे विचार होते? का केली? आम्हाला याचा विचार करण्याची गरज आहे. आपल्या कुटुंबातलं दुःख दूर करण्यासाठी एका भगवंताला प्राप्त केलं, बाबाच्या कुटुंबातलं दुःख दूर झालं. मग आम्हा तुम्हाला जागवण्यामागचं बाबाचं कारण का होतं? मला असं वाटलं होता का कारण होता. त्या भगवंताला हे माहीत होतं हा मानव आहे आणि या मानवामध्ये मोहमाया अंधार भरला आहे. हा कधी मला विसरल काही सांगता येत नाही.
म्हणून परमेश्वरानं बाबाला उद्देशून म्हटलं आहे. मानव असल्यामुळे बाबाला उद्देशून भगवंतानं म्हटलं, तर माई सेवक हूँ तू मानव है, मैं सेवक हूँ तू मानव है, भले ही तूने मुझे प्राप्त किया क्योंकि उनमें से तू एक मानव है, मैं भगवान हूँ, मैं मानव पर कदापि विश्वास नहीं रखता क्योंकि मानव ये बेईमान है, मानव ये बेईमान है. का म्हटलं असेल? अरे ज्या दिवशी आम्ही या धरतीवर जन्माला आलो त्याच वेळेस आम्ही भगवंताला बेईमान जातो. म्हणून म्हटलं हे काला डोका मानव हे बेईमान आहे. आता म्हणाल कसं झालो? ज्यावेळेस आमच्यावर वेळ होती, ज्यावेळेस आम्ही आमच्या आईच्या ओझरामध्ये होतो, अंधकारात होतो, त्यावेळेस त्या भगवंताला 10 बोटाची विनंती करत होतो, देवा देवा त्या नरकवासातून मला प्रकाशाकडे वळवू दे, मला प्रकाशात ढकल. आणि तेव्हा भगवंतांनी आपली हात ऐकली, हात ऐकली ना, नंतर आम्हाला या धरतीवर ढकललं. जसं आम्ही प्रकाशात आलो तेव्हाच म्हणलो केव्हा, म्हणलो ना, काय म्हणतो, येता कवा कवा म्हणतो का नाही. तेव्हा भगवंताला अरे रे अरे याच्यावर वेळ होती, हा अंधकारात होता, तेव्हा देवा देवाला आबोटाची विनंती करत होता. कारण जसा मला दया आली याला त्या प्रकाशामध्ये टाकलो, नवा द्वार खुला केलं, सगळ्यात विसरला. हे भगवंताला माहीत होतं. म्हणून बाबाला उद्देश हो परमेश्वरानं म्हटलं, म्हणून बाबा जागले, म्हणून बाबा जागले जागले म्हणून आमचं तुमचं दुःख दूर करण्यासाठी या मानव धर्माची स्थापना केली. मानव धर्म, मानव धर्माचा अर्थ अजूनही आपल्याला कळला नाही, अजूनही नाही कळलं. आपला धर्म कोणता? मानव धर्म. मग नागपूर मंडळाचा धर्म कोणता? हे स्पष्ट बोलतो. नागपूर मंडळाचा धर्म कोणता? मोहारी मंडळवाल्याचा धर्म कोणता? इनकी निवासस्थान वाल्याचा धर्म कोणता? कोलारी वाल्याचा धर्म कोणता? मानव तर धर्म आहे, फक्त बोलता येत नाही. धर्म तो एकच आहे. मग या मानव धर्मामध्ये बाबाला काय सांगणं, जात पात विचार केला का? हा तेली हो, हा भाली हो, हा कोंडी हो, हा मेकर हो, याला कायचा विचार? बाबाला दुःखी कष्टी मानवाला जागवला, रंजना गांजल्याची सेवा केला, दुःखी त्याला जवळ केला. म्हणून एक म्हण आहे, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेची जाणावा. बाबांना देव कुठं पाहिलं? मानवा ऐकलं आणि आम्हाला सिद्ध करून दाखवला. अरे आत्मा तो परमात्मा. प्रत्येक आत्म्यामध्ये परमेश्वराचा अंश आहे. या मंदिरातून जेव्हा आत्मा निघून गेला तर आपण मरणार आहोत. राहू का? हा मानव मंदिर आहे, हा मानव मंदिर आहे. हा आपला मानव मंदिर आपल्याला ध्येयानं साजवलं. हा मानव मंदिर कसा साजेल? ध्येयानं. मग म्हणताना ध्येयानं या परमेश्वर म्हणणे, बरोबर? ध्येयानं एक परमेश्वर. या मानव मंदिराला जर साजवत असेल तर आमच्यात असलेले जे विकार आहे ते विकाराचा नाश करावा लागेल, नाही काढून फेकावं लागेल. म्हणून एक बाण है, अरे आकार में विकार है, यह आकार है, यह आकार में विकार है. जब तक हमारे विकार नष्ट नहीं होते तब तक हमें भगवान नहीं. मग समजलं का मानव धर्म? आम्हाला समजलं का? म्हणतो मानव धर्माचे सेवक. माझ्या सेवक बांधवांनो, मी एक छोटासा उदाहरण देतो. या मार्गामध्ये
कोणत्या